आज मी बनवणार आहे चिंचोणी. चिंचोणी पुढे चिंचवळी पण म्हणतात, चिंचवणी. तर चिंच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून असं 1-1.5 तास 2 तास ठेवून द्यायचं. आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे साखर. कोणी गूळ पण घेऊ शकता, पण आमच्याकडे गुळाचं नाही खात तर मी साखर घेत आहे. आणि चवीनुसार मीठ, 1 चम्मच खसखस आहे, खोबरा किस आहे, बदामाचे काप आहे थोडे, चारोळी आणि फोडणीसाठी 1 चम्मच तूप, लवंग आणि जायफळ वेलाची पावडर. असं 2 तासामध्ये हे चिंच छान भिजून जाते आणि अशा प्रकारे चांगली चोळून घ्यायची. अशा प्रकारे हा चोथा गाळून घ्यायचा. आता असा चोथा आपला हा निघून जातो. टाकून द्या. आता हे चिंचेचं पाणी आता आपण फोडणी देणार. मंद आचेवर गॅस ठेवायचा आणि फोडणीसाठी तूप काही जास्त नाही लागत, 1 चम्मच होऊन जाईल. तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये 2 लवंग थोडंसं बारीक करून घेतलं आहे, खूप बारीक नाही, असं जाडसर, आणि त्या तुपामध्ये टाकून द्यायचं. आणि लगेच मग हे चिंचेचं पाणी टाकायचं आणि वरून झाकून द्यायचं. आता आवश्यकतेनुसार तेवढं पाणी टाकायचं. आपल्याला जेवढी चिंचोणी बनवायची आहे तेवढं पाणी टाकायचं, चिंचेच्या कोळनुसार. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची. चिंच आंबट असते त्यामुळे थोडी साखर जास्तच लागणार. मी 1 वाटी साखर टाकते. तुम्हाला वाटल्यास तुम्ही गूळ पण टाकू शकता. याला अधामधात फिरवून घ्यायचं आणि याला उकळी येऊ द्यायची. हे तांदळाचं पीठ आहे. तांदूळ स्वच्छ धुवून सुकवले सावलीमध्येच आणि दळून आणले. तर 1 ते 1.5 चम्मच हे तांदळाचं पीठ तसं पाण्यामध्ये इथे तांदळाचं पीठ पूर्णपणे भिजवून घेते. ती गुठळी राहिली नाही पाहिजे यासाठी. आता ह्या चिंचेच्या पाण्याला उकळी आली आहे. आता हे खूप पातळ आहे, तर याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकायचं. आपल्याला घट्ट पातळ आपल्या आवश्यकतेनुसार. आणि याला छान 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आणखी. अशा प्रकारे झालं आहे ते. याला आता 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या. चवीनुसार टाकूया मीठ. आता चिंचोणी छान उकळत आहे.
अशा प्रकारे थंड झाल्यानंतर ते पुन्हा घट्ट येतात आणि त्यामध्ये टाकूया बदामाचे काप, चारोळी आणि भाजलेली ही खसखस आहे 1 चम्मच आणि खोबरा कीस. जायफळ पावडर आणि ही विलायची पावडर. आपली चिंचणी मस्त शिजत आहे, उकळत आहे. आता शिजून झालेली आहे. आता गॅस बंद करते आणि एका डिशमध्ये काढून घेते. तयार आहे मग आपली चिंचोणी. मस्त खा, स्वस्त राहा, मुलांची काळजी घ्या, आई वडिलांची पण. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.